घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील व करी वन उषकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा वा दसऱ्याच्या दिवशी हे कांगारू तर पारोसो लोळत पडलंय. दसरा हा शब्द तरी त्यांनी ऐकलाय का नाही कोणास ठाऊक. उषकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. कसा सूर्यांना राजा वाहतो पखाली अरे पुन्हा आयुष्य. Appa, please, थोड़ा आलू गाना, please, volume down. Thank you. हा कसला आवाज आहे एवढ्या मोठ्यांदी. Appa, relax. अलार्म वाजला माझा. म्युझिक रोज वाजणार. हा आवडला तुम्हाला? Alright then, every morning 8 टायमिंगला उठवा मला. अप्पा काढा घ्या. गरम आहे आणि निहारी पण तयार आहे. खाऊन घेताय ना? हो घेतो थोड्या वेळाने. साई वेट, मला पण दे ना टी अँड ब्रेकफास्ट. तुला आयतं आणून द्यायला ती काय तुझी नोकर आहे का? तुम्हाला दिलं आणून, तुमचा आहे नोकर. दात घासल्याशिवाय हे पाश्चात्य लोक चहा पितात. आपल्याकडे शुचिर्भूत व्हायच्या आधी आपण अन्नाला स्पर्श सुद्धा करत नाही आणि हे गलिच्छ अंघोळ न करता फिरतात 4-4 दिवस. काय फरक आहे सांग ना यांच्यामध्ये आणि जनावरांमध्ये. सांग ना काय फरक आहे यांच्यामध्ये आणि जनावरांमध्ये. हे आहे ना कांगारूच आहे कांगारू. पापा, फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी 2 वेळा ब्रश करतो. वन्स बिफोर स्लीपिंग आणि सकाळी उठल्यानंतर. रोज बाथ पान घेतो, समटाइम्स ट्वाइस अ डे. मी तुम्हाला आणून देते चहा आणि निहारी. नो वेट, मी घेणार, माझा घेणार. अँड येस, बिफोर आय फॉरगेट, टुडे गेस्ट येणार घरी, सो त्यांचं वेलकम करा. दसरा आहे राईट. सो त्यांचं वेलकम करा, त्यांना खायला वगैरे द्या. ऑलराइट, बाय बाय. अरे या कांगारूला मी खराच सहन करू शकत नाही. आता याच्या पाहुण्यांचाही आदरात इच्छा करायचं नाही. मी आता या घरात एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. पण आप्पा तुम्ही सकाळी जाऊन आलात ना प्रभात फेरीला. परत जायचंय मला. तुझी काय हरकत आहे का? आप्पा खरंच वेळ लागले ह्यांना आणि आता काही दिवसात ना मलाही लागणार आहे. खूप मोठे साहेब समजतात स्वतःला आणि ह्यांना कधी विचारलं की म्हणतात सगळं चांगलं होणार आहे, सगळं ठीक होणार आहे. पण त्यांचं वागणं तर अजिबात तसं नाहीये. काय ग, काय झालं? बरी आहेस ना? आजी
नचिकेतचं जरा आता अतिच होत चाललंय. त्यांचे पाहुणे येणार आहेत आज घरी आणि मला खायला करायला सांगितलं त्यांच्यासाठी. मी का म्हणून करायचं? आणि त्यांचा आगाऊपणा ना वाढत चाललाय आता. अगं आधी येऊ तर दे पाहुणे, मग बघू काय करायचं ते. तू आधीपासून चिडचिड करू नको. अगं आजी, पुढे काय होणार आहे? आणि आप्पांना राग येणं पण साहजिकच आहे. नचिकेत तसेच वागतायत, मुद्दाम करतायत हे सगळं. अगं तो कायमचा राहणार आहे का इथे? पण आजी, आपण सहन करतोय म्हणून नचिकेत खूप विचित्र वागायला लागलेत. अगं पण मग सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का काही? मला तर कळतच नाहीये नक्की त्यांच्या मनात काय येते. त्याच्या मनात काहीही असलं ना तरी तुझ्या आप्पाने ठरवलंय ना, मग सहन करूया त्याला 2 दिवस. अगं आजी, पण ह्या सगळ्याचा खूप त्रास होतोय मला. अगं मग मला त्रास होत नाहीये असं वाटतंय का तुला? कधी येणार आहेत त्याचे पाहुणे? माहित नाही, पण न्याहारी तयार ठेवा असं म्हणाले. आणि हे कुठे गेलेत? आप्पा चिडून बाहेर गेलेत. अरे देवा, हे परत यायच्या आत त्या नचिकेतचे पाहुणे येऊन गेले तर बरं, नाही तर काही खरं नाही. अरे वा, कांगारू दिसत नाहीये. म्हणजे पाहुणे नक्कीच गेलेले दिसत आहेत. आप्पा, बरं पण काय पाहिजे? अरे तोंडावर पाणी उडतंय, Oh, जरा नीट डोक्यावरचे केस पुसायला शिक. no, that's all right. तुम्ही बोला, इथे काय करत होतं? मी काय नाही, कुठं काय. असं काय बघत? आज सणाच्या दिवशी एवढ्या उशिरा उठलास आणि आत्ता आंघोळ करतोयस. आमच्याकडे आप्पा, मी रोज ए टायमिंगला आंघोळ करतो. दिस इज माय शेड्यूल. काय माझ्याकडे काय बघत उभा राहिलायस? ऐकायला येत नाही का तुला? दार उघड. मी? हो. तुम्ही उदा गेस्ट आलं? मी या. बघतोस तुझ्या पाहुण्यांकडे. नमस्कार आप्पा, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. ते तुम्ही पाय पडतो. आयुष्यमान भव शुभम भवतु. अरे पण तू तर म्हणाला होतास की तुझे पाहुणे येणार आहेत म्हणून. सो तुमचा गेस्ट माझा गेस्ट डिफरंट आहे असं नाही बोललो मी. जे तुमचा गेस्ट तेच माझा गेस्ट. अरे तुम्ही कधी आलात? अगं आत्ता चालू. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला. हो, तुम्हालाही. काय सई, आवडली की नाही आमचं सरप्राईज? सरप्राईज नाही, सुखात धक्का. हो तोच. अरे नॅक सुद्धा इथेच आहे. आता त्याच्याकडे वेगळं जायची काही गरजच नाही. बरं झालं इथेच भेटला. पण मी आता इथेच राहतो. अप्पा, कसे दिसतोय आम्ही भारतीय कपड्यांमध्ये? उत्तम. हे अशा या भारतीय पेहरावात सगळे चांगलेच दिसतात. आणि अप्पा, मी कशी दिसतेय? अगं तू सुद्धा अतिशय सुंदर दिसतेस. हो, खूपच गोड दिसते श्रीच्या. या शी इज राईट. यू लुक ग्रेट. तुम्ही फक्त दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला आलायत की? ते आम्ही आज देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. सईला पण बरोबर घेऊन जाऊ का? तेच विचारायला आलोय आम्ही. नक्की तुम्ही देवीच्याच दर्शनाला जाणार आहात ना? हो अप्पा. अरे देवीच्या दर्शनाला जायचंय ना, मग अरे परवानगी कसली मागताय? जा जा, खुशाल जा. धन्यवाद अप्पा. याला म्हणतात आपली संस्कृती. सणाच्या दिवशी लवकर उठून शुचिरभूत होऊन देवीच्या दर्शनाला निघालेत ही मुलं. असे संस्कारच आहेत या मुलांवर. गो गो. यू संस्कारी गाईज, गो हॅव फन. मज्जा करा. अप्पा, खरंच जाऊ ना मी? हो हो,
अगदी निश्चिंत मनाने जा. सई जा पटकन तयार होऊन ये. हो आलेच. हो. मुलांनो, दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले. आपल्या आजूबाजूला सुद्धा असेच दुराचारी कुसंस्कारित असे रावण आहेत. त्यांचा वध झाला पाहिजे. अबा वाद म्हणजे वध म्हणजे समूळ उच्चाटन. व्हॉट? काय पण कळलं नाही. एनिवे कंटिन्यू. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या ईशान्येला शमीची पूजा करतात. शमी, ईशान, तिचा इंडियन क्रिकेटर्स, त्यांचा पूजा का करायचा? तुझ्या पुढे कितीही डोकं आपटलं तरी तुला यातलं काहीही कळणार नाही. चला निघूया. हो. चल येतो अप्पा. जा आणि देवीला माझाही नमस्कार सांगा. हो सांगतो. तुला देवीच्या दर्शनाला जायचं नसेलच. ना, मला नाही करायचं. तुम्हाला बसायचं? मला अजिबात बसायचं नाहीये. काय ग कधी आलीस? अगं आत्ताच आली. चला निघूया. हा? अगं थांब ना. अगं निघूयात ना. अगं नचिकेत पण येतोय. आता एवढा वेळ थांबलात ना तुम्ही माझ्यासाठी. थांबा ना त्याच्यासाठी यार. ए हो येईलच तो इतक्यात. अगं पण त्यांच्यासाठी आपण का? आला. हा सगळा प्लॅन त्याचाच होता. हा. बाय सॉलिड डोकेबाज जायचंय तू. आप्पानी सणाच्या दिवशी सईला बाहेर पाठवलंच नसतं. ते नॅक मी सांगितली ती गुगली टाकला आम्ही. ए हो छान इंडियन ड्रेस घालून आलो आणि अप्पांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. ते सुद्धा शुद्ध मराठी. की अप्पा लगेच खुश होणार ते माहिती होतं त्याला. आणि देवीच्या दर्शनाला जायचं म्हटल्यावर आप्पा लगेच तयार झाले. काय सई, बाहेर काढलं की नाही तुला? ए हो अँड ऑल क्रेडिट गोज टू नॅक. चला निघायचं का आपण? उशीर होतोय. ए हो हो चला. नॅक तू माझ्या मागे बस. मी बसू काय मागे? नाही नको. मग तू माझ्या मागे बस. ते तर अजिबातच नको. झालं? चालव. मला मूडच नाही गाडी गाडी चालवायची. चालव. Alright, then I'll sit behind Sai. हो चालेल. नाही नको कशाला. तुम्ही तिथेच बसा. रेशम तू बस माझ्या मागे. चल. दुर्गे दुर्घट भारी तुझे विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. काय नचिकेत, आवडली की नाही आमची देवी? Yeah, it's really nice.
एकदम छान आहे, डिवाइन आहे. ए आज नचिकेतने पण धोतर नेसायला हवं होतं ना, म्हणजे हा पण डिवाइन दिसला असता. अरे हो, आपण तो तर मागूच शकतो हा. आणि आप्पाने तुला नेसवलंही असतं. काय गरज नाही का? आपल्या भाईला एकदम भारी धोतर नेसता येत. हा तुझा बाई आहे तुषार. मग आपण बरोबर राहतोय ना, त्यामुळे जरा जास्त तुषार झालाय. अरे चला, इथे काय थांबलाय? चला आपण निघूयात, त्यांना बोलायचंय. त्यांना म्हणजे कोणाला? अगं ह्या दोघांना. ह्या दोघांना पण का? अगं वेडी आहेस का तू? असं काय करतेस? त्यांना बोलायचं असेल एकमेकांशी. अरे पण बोलायचं तर आपल्या सगळ्यांनाच आहे ना. नो 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 रिचा, मला बोलायचं थोडं पर्सनल. तेच तर ना, आपण का थांबलोय? चला. तुम्ही go ahead. चालेल, आम्हाला काय तशी तिकडे मस्त जत्रा आहे, ती बघूया आपण. हे तुमचं झालं की या. चल सई चल. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय बोलायचंय? तू बोल, मी आहे तुझ्या पाठीशी. रिचा, द थिंग इज मिसअंडरस्टँडिंग झालं साईचं. शी थिंक्स दॅट मला तू आवडतं, तुला मी आवडतं. सो देर इज अ लॉट ऑफ कन्फ्युजन. ती अवॉइड करते मला त्याच्यामुळे. हे सगळं क्लिअर करायचं म्हणून तुझ्याशी बोलतो. पण नॅट, तू मला खरंच खूप आवडतोस. अँड इट्स रिअली व्हेरी डिफिकल्ट नॉट टू लाईक यू. पण मला तू फक्त एक मित्र म्हणून आवडतोस. नथिंग बियॉन्ड दॅट. फक्त मित्र म्हणूनच ना? ते बियॉन्ड नाही ना? हो, मला काहीच कन्फ्युजन नाहीये. अँड आय एम शुअर नॅकलाही काहीच कन्फ्युजन नाहीये. या थँक गॉड. बट आता साईला बोलायचं आपल्याला आहे. हो, मग आपण तिला सांगूया ना. आणि तुला सई आवडते हे तिला सांगायला मी तुझी मदत करेल. डोंट वरी. थँक्स. हे बट हाऊ डिड यू नो दॅट मला साई आवडतं? कम ऑन यार नॅक, ते कोणालाही कळलं असतं. तुझी डॉक्युमेंटरी झाली तरी तू इथे का थांबलास? सईसाठी ना? बाई मी नाही. हा अरे त्याला काय बघतोयस? त्याने मला खरंच काही नाही सांगितलंय. हा अरे कोणालाही कळलं असतं. इट्स रिअली व्हेरी व्हेरी ऑब्विस. आणि त्या सईला अजून कसं नाही कळलं तेच मला कळत नाही. एक नंबरची बावळट आहे ती. या एनिवे, बट मिसअंडरस्टँडिंग क्लिअर केला पाहिजे आपल्याला, राईट? सो लेट्स बिगिन विथ मिशन साई. येस. आणि आता आपल्याला निघायला हवं. तसे तिथे अप्पा तिची वाट बघत असतील. कम कम जातारा बघू का? ऐका. एक नंबर. हा ठीक आहे. कमाल बाई करे कोणाची आहे? बाई आपल्या मित्राची आहे. अरे हळू ना मग. ए चल, निघायचंय ना तुला? अरे हो, मला पण जायचं घरी. हो, मला मावशीने जेवायला बोलवले. चल लवकर. अरे मी पण येतो मग. कडच आहे. Alright. Bye guys. बाय. ए बाय 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 बाय. एक ग मस्त झालं दर्शन. चल लवकर. जरा मागे घेतो आधी, मग बस तू. चला मी पण निघते आता. सई थांब ना, एवढी कसली घाई आहे तुला? अगं मी थांबून काय करू? तुम्ही बोला. तुम्हाला छान वेळ मिळालाय आज. सई अगं वेडी आहेस का तू? वेडी नाहीये म्हणूनच तर निघतीये. अगं ऐक ना, इनफॅक्ट ना आम्हाला तुझ्याशीच बोलायचं. अगं माझ्याशी काय बोलायचं? तुम्ही छान वेळ घालवा. सई खरंच खूप इम्पॉर्टंट बोलायचंय. थांब ना जरा. रिचा अगं मला माहितीये तुम्हा दोघांबद्दल. त्यात वेगळं काय सांगायचंय? साई प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. ती काय बोला ते एकदा ऐकून घे प्लीज. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. अगं सई, आम्हाला आमच्याबद्दलच बोलायचंय, पण तुला जे वाटतंय तसं काहीच नाहीये. अगं मग त्यात बोलायचं काय? तुम्ही दोघं एकत्र आहात हे चांगलंच आहे. आणि मला उगाच या सगळ्यात नका ओढू तुम्ही. आणि ह्यांच्याबद्दल तर मला काहीच ऐकायचं नाहीये. अगं पण हे जे काही वागलेत आणि ह्यांनी जो काही त्रास दिलाय आम्हाला, तो अनुभवल्यावर ह्यांच्याबद्दल ऐकून घ्यायची इच्छाच नाहीये माझी. जाऊ दे ना, ती आता खरंच खूप रागात आहे. हळूहळू जाईल ती जरा. आणि तू हे सगळं का करतोयस ते तू नंतर तिला नक्कीच कन्व्हिन्स करू शकशील. आय होप सो. एनिवे, थँक्स रिचा. थँक्स नको म्हणूस यार. वी आर फ्रेंड्स मॅन. चल निघते मी. बाय. बाय बाय.
टिक्स लेट मी टेल यू, मी सगळं क्लिअर करणार, सगळा मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करणार साई. ट्रस्ट मी, सगळं नीट होणार. कळणार तुला मी असं का वागतो, कळणार तुला दॅट आय लव्ह यू. डोंट वरी, सगळं नीट होणार.